ऍटॉमिक मास जे असतं ते कॅल्क्युलेट करण्याची एक सिंपल मेथड आहे. तर तुम्हाला एएमयू हा जो एक नंबर असतो, एएमयू बेसिकली एक व्हॅल्यू असते. काय असते? व्हॅल्यू असते. व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर कार्बन 12 एक कार्बनचा आयटम असतो, त्याचं स्वतःच एक मास असतं. काय असतं? कार्बनचं एक सिंगल आयटमचं मास असतं, त्याला 12 ने डिवाइड करायचं. जे आन्सर आहे ना त्याला म्हणायचं 1 एमयू. त्याला काय म्हणायचं? 1 एमयू. मग केमिस्ट्री मध्ये 1 एमयू म्हटलं की त्याचं मिनिंग काय असतं? 1.66056 into 10⁻⁻⁴ means 1 AMU. कळलं? 1 एमयू जेव्हा म्हणणार मी त्याचं meaning काय असतं? 1.66056 into 10⁻⁻⁴ तर ग्रॅम आणि एमयू मध्ये काय फरक आहे? तर 1 एमयू मीन्स दिस मच ग्रॅम. कळलं? सिंपल थिंग लक्षात ठेवायचं. तर 1 एमयू ग्रॅम मध्ये व्हॅल्यू ही असते. ओके, थोडा न्यूमेरिकल वरती जाऊ. आता तुम्हाला सांगितलं की एक ऑक्सिजन आयटम आहे, ऑक्सिजनचा आयटम आहे, त्याचं मास एवढं आहे. किती आहे? एवढं मास ऑफ ऑक्सिजन आयटम किती आहे? 26.56 इंटू 10⁻⁻⁴ मास ऑफ वन ऑक्सिजन आयटम. ग्रॅम करतो ना. पण आपल्याला ग्रॅम यूज करायचं नाहीये. केमिस्ट्री कशात बोलतं? एएमयू. कशामध्ये? एएमयू. मग तुम्हाला काय शिकवलं? 1 AMU. 1 AMU means how many grams? 1.66 into 10⁻⁻⁴ ग्रॅम. मग माझ्याकडे 26.56 ग्रॅम ऑफ काय आहे? हे कोणाचं मास आहे? -ग्रॅम हे ऑक्सिजनच्या 1 ॲटमचं काय आहे? मास आहे. मला एमयू मध्ये कन्वर्ट करायचं. मग मी सिम्पली डिवाइड करणार 1.66 इंटू 10⁻⁻⁴ ग्रॅम. कॅन्सल कॅन्सल, याने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार 16. तुम्हाला काय आन्सर मिळणार? 16. आपण म्हणणार ऑक्सिजनचं 1 ॲटमचं मास इन एएमयू इज इक्वल्स टू 16U. इथे 16U किंवा एमयू असतं. कळलं? 16 काय असतं? ग्रॅम मध्ये ते 16 नसतं. ग्रॅम मध्ये किती असतं? 26.66 इंटू 10⁻⁴. पण आपण ग्रॅम ग्रॅम गप्पा करत नाही. आपल्याला ग्रॅम आवडत, आपल्याला आवडतो यू, एएमयू. मग ग्रॅमचं आपण कसं कन्वर्ट करायचं? एएमयू मध्ये. झालं? डाऊट आहे रे? 10 पर्यंत आपल्याला कसं वाटतं? ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास 16. मग आपल्याला वाटतं ग्रॅम असेल, केजी असेल. आपलं असं लॉजिक असतं. ग्रॅमही नसतं, ते किलोग्रॅमही नसतं, ते यू मध्ये असतं. आणि त्याला फाइंड आउट केलेलं असतं कशावरनं? ऍक्च्युअल मास बाय 1.66. समजलं? तर 1 AMU एक स्पेसिफिक फिक्स व्हॅल्यू आहे. कोणताही ॲटम घ्यायचा, त्याचं ग्रॅम घ्यायचं, त्याला याने डिवाइड केलं की तुम्हाला त्याचा यू किंवा एमयू मिळतो. ठीक आहे? आणि आपण पुढचे सर्व कॅल्क्युलेशन ऑक्सिजन असेल कोणी ग्रॅम मध्ये नाही करणार, आपण ते कशामध्ये करणार? यू मध्ये करणार किंवा एएमयू किंवा त्याला ॲटॉमिक मास म्हणणार. बिलकुल क्लिअर आहे का कन्सेप्ट? पुढं मी ज्याही गोष्टी बोलणार त्या यू मध्ये बोलणार, ग्रॅम मध्ये मोस्टली बोलणार नाही. तर क्लिअरिटी आलं असेल तुम्हाला की हे यू काय असतं. कळालं का? नेक्स्ट आपल्याकडे ऍव्हरेज ॲटॉमिक मास कन्सेप्ट असतो. काय असतो? ऍव्हरेज ॲटॉमिक मास कन्सेप्ट असतो. ऍव्हरेज म्हणजे काय? तर वर्ल्ड मध्ये किंवा जनरली आपल्या केमिस्ट्रीमध्ये जेही इलेमेंट असतात ते आयसोटोप फॉर्म मध्ये असतात. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. म्हणजे मी म्हटलं की अर्थ वरती कार्बन फक्त सिंगल असतो का? नाही, तो 3 फॉर्म मध्ये असतो. तो कसा असतो? 3 फॉर्म मध्ये असतो. म्हणजे 3 फॉर्मचं मास स्वतःचं एएमयू वेगळं असतं. म्हणजे कार्बन 12चं मास 12 असतं, 13चं 13 असतं, 14चं, म्हणून त्याला 12, 13, 14 आपण म्हणतो. त्यांचं मास वेगळं असतं. त्याचं मास काय असतं? वेगळं असतं. पॉईंट. मग
आपण असं प्रत्येकाचं मास 12 13 14 घेत बसतो का? नाही. जगामध्ये हे बघा, पूर्ण युनिव्हर्स मध्ये कार्बन जो आपण किंवा अर्थ वरती 98% कार्बन हा 12 ग्रॅमचा असतो. 1 ग्रॅमचा हा 13 असतो आणि 0 पॉईंट समथिंग हा 14 असतो. बरोबर. मग आपण काय करतो, त्यांचा ऍव्हरेज काढतो. काय व्हॅल्यू काढतो? ऍव्हरेज. पण कार्बन 3 टाईपचे असतात. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. रिॲक्शन मध्ये आपण फक्त कार्बनच घेतो ना. काय करतो, मला कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन करायची, एका एका कोलची रिॲक्शन ऑप्शन सोबत करायची, तर मी ह्या कार्बनला कार्बन 12 यूज करणार का, कार्बन 13 यूज करणार का, कार्बन 14 यूज करणार? 12. बरोबर ना. कोणतं यूज करायचं? तो कार्बन 12 येऊ शकतो, त्यात थोडासा 13 येऊ शकतो, त्यात 14 येऊ शकतो. तर मग आपण असे आयसोटोप्सला डायरेक्टली काय करतो, एक कार्बनचं स्वतःच एक ऍव्हरेज मास काढतो. काय करतो? ऍव्हरेज मास. जसं तुम्ही म्हटलं, माणसाची ऍव्हरेज हाईट ही 5 फूट असते. प्रत्येक माणसाची वेग असते. कोणाची 3 फूट असते, कोणाची 7 फूट असते, आणि ऍव्हरेज किती असते? असं लिहिणार ना. सेम आहे. तर कार्बन साठी आपण 12 नाही, 13 नाही, 14 नाही, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? ऍव्हरेज फॉर्म्युला. तर 12चं मास घ्यायचं, 12चं मास घ्यायचं, त्याला 98% व्हॅल्यू द्यायचं, वॅटेज द्यायचं. 13 घ्यायचं, त्याला 14% वॅटेज द्यायचं, सॉरी 1%. आणि 14चं मास घ्यायचं, त्याला 0.0% द्यायचं. समजतं ना? पर्सेंटेज व्हॅल्यू द्यायची. मग 12 98% घ्यायचं आहे, म्हणून त्यात जी व्हॅल्यू येते 12 13 14, तर ती व्हॅल्यू बघा 12.011 येते. काय 11 येते? कारण यांना तेवढं त्यांचं पर्सेंटेज अवेलेबल नाहीये. पर्सेंटेज कोणाचं अवेलेबल आहे? 12चं. म्हणून ती व्हॅल्यू नियरली इक्वल टू 12 जाते. काय जाते? 12. तर कार्बनचा ऍटॉमिक मास एक्झॅक्टली घ्यायचं असेल तर 12.011 असतं. पण ते आपण नियरली इक्वल टू 12 ने कॅल्क्युलेट करतो. कसे करतो? 12. पण ऍक्च्युली ते मास काय घ्यायला पाहिजे? 12.011. ते बनवून काय येत आहे? कारण तिथे 12 नाही आहे, 13 नाही आहे, 14 आहे, पण ते एकदम कमी क्वांटिटी मध्ये आहे, म्हणून त्यांचा मासचा तेवढा फरक पडत नाही. आपण त्याला निग्लेक्ट करून टाकतो. काय करून टाकतो? निग्लेक्ट करून टाकतो आणि लवडून टाकतो आणि म्हणतो की कार्बनचं मास हे 12 यू असतं. एवढंच तुमच्या 10 पर्यंतच्या मध्ये असतं. रियालिटीमध्ये ते 12.011 असतं. हे केव्हा प्रिसेस कॅल्क्युलेशन? जेव्हा एकदमच आपल्याला एकदम प्रिसेस कॅल्क्युलेशन करायची आहे रिसर्च लेवलवर. नॉर्मली आपण 12 लाच यूज करतो. कळलं? मग ऍव्हरेज का घ्यायचं असतं? तर आपल्या अर्थवरती जे एलिमेंट आहेत त्यांचे आयसोटोप्स आहेत. काय आहेत? आयसोटोप्स आहेत. तर हे बघा, तुम्हाला जर आयसोटोप्स बद्दल जनरल इन्फॉर्मेशन बघितलं, कार्बन प्रत्येकाला माहिती असतं, पण नायट्रोजन ही 2 फॉर्म मध्ये असतो. नायट्रोजन तुम्ही एअर मध्ये बघतात, तो कधी 14 15 असतो. तुम्ही जो नायट्रोजन हवेमध्ये असतो, तो N2 कधी N2 मध्ये नायट्रोजन 14 असतो, तर कोणत्या N2 मध्ये 15 असतो. ऑक्सिजन ही 16 17 18 आहे. तुम्ही जो ऑप्शन घेताय त्यात 16 असतो, 17 असतो आणि 18 असतो. क्लोरीन 35 37 असतो, ब्रोमीन 79 81 असतो. म्हणजेच काय, तर मॅक्झिमम सर्व इलेमेंटचे काय आयसोटोप्स आहेत. काय आहेत? आयसोटोप्स आहेत. आता आयसोटोप्स म्हणजे काय? चला आयसोटोप्स थोडं बोलू. आता हा कार्बन आहे, कार्बनचे हे आयसोटोप्स आहेत. मिनिंग काय, तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर सर्वांचा 6 आहे. म्हणजे सर्वांमध्ये 6 प्रोटॉन आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण न्यूट्रॉन यामध्ये जे आहेत, यामध्ये 6 आहेत. म्हणून काय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. पण यामध्ये ना 13 मध्ये तसं नाही आहे. प्रोटॉन 6 आहे, न्यूट्रॉन 7 आहे, म्हणून तो 13 आहे. आणि 14 मध्ये वेगळा आहे, हा 6 आहे आणि हा 8 आहे. कळालं? कार्बनच आहे, प्रोटॉन इलेक्ट्रॉन सेम आहेत, पण त्यांच्या न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन मध्ये व्हेरिएशन आणि न्यूट्रॉन मध्ये व्हेरिएशन्स आहेत. आणि न्यूट्रॉन हा कुठे बसलेला असतो, तर जसं ऍटम तुम्ही बघितला तर ऍटमच्या सेंटरला प्रोटॉन न्यूट्रॉन असतो आणि इलेक्ट्रॉन मुव्हिंग असतात. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ऍटॉमिक नंबर सेम आहे 6, पण झेड म्हणतात त्याला. आणि जो मास नंबर आहे त्याला ए म्हणतात. तो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतो. मग 13 वाल्यासाठी हा 6 आणि हा 12 वाल्यासाठी हा 6 6 असतो. 13 वाल्यासाठी 6 आणि हा 7 असतो. आणि 14 वाल्यासाठी 6 आणि 8 असतो. तुम्हाला कळतंय ना की ह्या ऍटमचं न्यूक्लियसचं मास वाढतंय. पण केमिस्ट्रीत मास ले व्हॅल्युएशन असतं. कार्बन 12 आणि कार्बन 14 हे वेगळे असतात, त्यांचं मास वेगळं असतं. असतं की नाही?
काही तो फरक असेल ना, असतो, त्यालाच आपण आयसोटोप म्हणतो. त्यांच्या रिॲक्शन सेम असतात का? रिॲक्शन एक्झॅक्टली सेम असतात का? कुठला मार्क घ्या आपण? कार्बन 12, कार्बन 13, 14 यांच्या केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी, 2 टाईपच्या प्रॉपर्टी असतात. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? तर केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय? तर व्हॅलन्सी म्हणजेच काय? तर लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स मधच रिॲक्शन प्लस मायनस होतात. म्हणजेच जो ऍटॉमिक नंबर 6 आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन सर्वांनी 6 आहे, म्हणजे केमिकल रिॲक्शन वरती फरक पडत नाही. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 केमिकल रिॲक्शन एक्झॅक्टली सेम करतात, मिनिंग त्यांच्यात एक्झॅक्टली सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. प्रश्न कुठे येतो? फिजिकल प्रॉपर्टी मध्ये. फिजिकली 14 हा कार्बन 12 पेक्षा जड असतो. काय असतो? जड असतो. ज्याचा मास जास्त असतो त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टी चेंज होतात. मेल्टिंग पॉईंट व्हॅरी करू शकतो, तर बॉइलिंग पॉईंट व्हॅरी करू शकतो. मासला आपण फिजिकल थिंग मध्ये कन्सिडर करतो, म्हणून थोडासा व्हेरिएशन त्यात आपल्याला लक्षात घ्यावे लागतं. ठीक आहे. पुन्हा एक महत्वाची गोष्ट की का सांगावं लागतंय, कारण तुम्हाला आयसोटोपचं रिलेशन लागत नाहीये, हे कोणाला आठवत नाही. पुन्हा महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे असतात, अनेबल केलं नाही रे एक्झाम, ठीक, हे जे कार्बन 12 जे असतं, 13 असतं आणि 14 हे रेडिओ ऍक्टिव्ह असतं. हे काय असतं? रेडिओ ऍक्टिव्ह. कार्बन 14 त्याच्यातनं रेडिएशन बाहेर पडतं, त्यातनं रेडिएशन बाहेर पडतं आणि त्याच्यावरती आपण काय करतो? कार्बन डेटिंग करतो. डायनासोरचं एज काढणार, अर्थचं एज काढणार, याचं एज काढणार, त्याचं एज काढणार. पुन्हा कशावर काढतो एज आपण? तर आपल्याला कळलं की हा कार्बन 12 रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि याच्या लाईफ वरनं, कार्बनच्या प्रेझेन्स वरनं, पर्सेंटेज वरनं आपण लाईफ काढतो. कोणाची? 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 तुमची, एका स्ट्रक्चरची, एका बॉडीची, अर्थची, कोणाची लाईफ कशावर काढली जाते? कार्बन डेटिंग, कार्बन 14. तो वेगळा पॉइंट आहे, पण आयसोटोप्सला व्हॅल्युएशन आहे ना. आयसोटोप्स काय असतात? तर 180 इलेमेंट आहे, इतर इलेमेंट आहे. तो कार्बन तिथे एका ठिकाणी बसलाय आहे ना, कार्बन तिथे बसलाय ना एका ठिकाणी, तर तो कार्बन रिप्रेझेंट करतो त्या तिघांना. तर तिघांमध्ये अजून व्हेरिएशन आहे. कार्बन 12 असतो, कार्बन 13 असतो आणि कार्बन 14 असतो. कारण तो इथे का बसलाय कार्बन म्हणून? कारण त्याचा ऍटॉमिक नंबर 6 आहे. आपण जे पिरियड टेबल बनवलाय तो ऍटॉमिक नंबर नुसार बनवलाय, मास नुसार नाही. मास नुसार बनवलं तर इथे 13, 14 टाकावं लागणार, कार्बनचे 3 टाईप दाखवावे लागणार. क्लिअरिटी इथे. पिरियड टेबल मध्ये आयसोटोप दिसत नाही, कारण तो ऍटॉमिक नंबर वरती चालणारा टेबल आहे. मास इथे वरती लिहिलेलं असतं की ऍव्हरेज मास असतं. कार्बन 13चंही नसतं, 14चंही नसतं, 12चं नसतं, ऍव्हरेज असतं. काय असतं? फार झोप लागते नाही, ऍव्हरेज, ऍव्हरेज असतं ना, बरोबर. कळाला मग काहीतरी गोष्टी? Yes. इथे एक न्यूमरिकल दिलाय. न्यूमरिकल जेई पर्स्पेक्टिव्हने चांगला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍव्हरेज मास काढा. आयसोटोप दिला आहे निऑनचा, दिसतोय आणि 20, 21, 22 काय आहे? निऑन 20. आपल्याला घेंडेन नाही कोण आहे तो, महत्वाचं काय? तो 20, 21, 22 आहे. तिघांचं मास आहे 19, 21, 22. दिसतंय यू मध्ये आहे म्हणजे ग्रॅम मध्ये नाही. हा निऑन 20 90% असतो, हा 0.26% असतो, हा 8%. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. मला ह्या न्यूऑनचा ऍव्हरेज मास काढायचा. काय करणार? मॅथ्सचा थोडासा यूज करणार. काय करणार? मॅथ्सचा यूज करायचा. मॅथ्स काय म्हणतं? निऑन 20 किती पर्सेंट मध्ये आहे तो घ्या, प्लस, म्हणजे निऑनचं मास घ्या 90, ते 20% घ्या. किती घ्या? 90% घ्या. कळलं? पॉईंट कळला कसं करायचं आपल्याला? निऑन आहे 90, त्याचा मास आहे ते 90, त्याचा 90% घ्या. घेतलं 90%. कळलं पर्सेंटेज कसं असतं? प्लस हा जो निऑन 21 आहे, जर 20 आहे त्याचं 0.26% घ्या आणि हा 21 आहे 8% घ्या. तुम्हाला 100 मध्ये व्हॅल्यू, त्या तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार ती
ही व्हॅल्यू असणार. आणि 100ने का डिवाइड करायचं, कारण आपला फॉर्म्युला आहे पर्सेंटेज. फॉर्म्युला असं का बनवलाय, तर फॉर्म्युला यासाठी बनवलाय, पर्सेंटेज का टाकलाय, तर हे पर्सेंटेज जास्त असणार त्याला, त्याचा हा नंबर जास्त आहे. म्हणजे 90% आहे याचं, तर तो याची व्हॅल्यू जास्त असणार, याची व्हॅल्यू थोडीशी मिडियम असणार, आणि 0 पॉईंटची व्हॅल्यू काय असणार, कमी असणार. मॅथमॅटिक्स काय आपण पर्सेंटेज वाईज त्याला व्हॅल्युएशन देतोय. काय देतोय, पर्सेंटेज वाईज व्हॅल्युएशन देतो ना आपण. असं करतो ना, करतो की नाही आपण. आपल्याकडे 3 ऑप्शन असले आणि ते एकाचं व्हॅल्यू जास्त असली, तर आपण त्याला जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करतो. देतो की नाही, करतो की नाही पर्सेंटेज आपण. हो. काय वाटतं तुम्हाला, काय आपलं नाव विसरलं मी, चैतन्य. करतो ना, पर्सेंटेज शिवाय तर लाईफ चालत नाही. मॅथ, लक्षात घ्या, सायन्स आणि मॅथ हे दोघंही कोरिलेटेड थिंग आहे. ते मॅथ शिवाय सक्सेस होऊ शकत बिलकुल नाही. ते खोलून दे, झोप लागते लोकांना. हो दे. काल मला एका मुलाने प्रश्न विचारला, सर म्हणे हे प्लांटला टोमॅटो असतात बरोबर, ते दिवसा ओपन होतात, रात्री बंद होतात, हे कोण करतो सांग. प्लांट तर करतो ना. मग तर डीएनए करतो का म्हणजे, तुला डीएनए दिवसाला निर्णय नाही घेत म्हणे. मग सर कसं काय, मग कसं काय ते ओपन बुक करतो. तुम्ही जाऊन त्याला ब्रेनही नाही. म्हटलं ठीक आहे, बरोबर ब्रेनही नाही. मग जर डीएनए करत नाही, मग कसं काय ते सकाळ झाले ओपन होतात, क्लोज होतात. त्याला म्हटलं डीएनए ना हा बॉडीला डिझाईन करतो. काय करतो, डिझाईन करतो. जसे कॉम्प्युटर इंजिनियर असतो, डिझाईन करतो. त्याला सांगितलेलं असतं की चौधरी इथे आला की दरवाजा ओपन करायचा. डीएनए तसं डिझाईन करून ठेवून देतो. मग काय होतं, डीएनए डिझाईन केलं असतं, सूर्यप्रकाश उगवला, लाईट पडला की टोमॅटो ओपन. लाईट ओपन झाला, बल्ब, टोमॅटो ओपन. जो डीएनए सांगतो का टोमॅटो ओपन करा रे, बंद करा रे, तो ब्रेन आहे का. त्याने मशीन डिझाईन केला, मशीन काम करा. याचं मिनिंग, याचं लेटेस्ट एक्झाम्पल काय, आपलं डीएनए ना, दररोज सांगतो का आपण काय करायचं. त्याने बनवलंय ब्रेन, त्याने बनवलंय एक सिस्टीम मध्ये हार्मोन बनवलाय ना. मग त्याने डिझाईन मध्ये बनवलंय. डिझाईन केव्हा बनतं, पोटामध्ये, आईच्या पोटात बनतं ना. डॉक्टर चेक करतो बरोबर चाललंय की नाही, करतो का, करतो. डॉक्टरने सर्व ओके केला आहे, मग तुमच्यात ते दिसणार ऍक्टिव्हिटी. मग आता थोडा लाईट फेंड झालाय, जास्त वेळ डोक्यावरती बंबार्डिंग झालं ना, फिजिक्स वगैरे काहीतरी. मग थोडा फॅन चाललाय, मग ब्रेनला काय वाटतं, संध्याकाळ, ब्रेनला काय, बॉडीला काय वाटतं, लाईट कमी, अंधार. बॉडीला डिझाईन कसं आहे चौधरी, याला लाईट कमी मिळाला, जर तुम्हाला सांगतो की मग, आणि डोक्यावरती थोडस एक्झर्शन असेल, बॉडीत मेलॅटोनिन तयार होतो. काय तयार होतो, मेलॅटोनिन नावाचा हार्मोन तयार होतो. तो तयार झाला की मग डोळे गुंगतात. काय होतं, फार गुंगतात, बरोबर ना. ऑटोमॅटिक गुंगतात, त्याला काही सांगायची गरज नाही की झोप रे, लाईट बंद, एसी चालू, फॅन चालू, लागला ना. तुम्हाला झोपायचं नाही, पण तुम्हाला झोप लागणार, होतं नसतं. ऍनिमल असो, प्लांट असो किंवा कोणी असो, आपलं इव्होल्युशन झालंय, आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण मागच्या प्रमाणे कंटिन्यू करतो. अंधार, थंड वातावरण, झोपणार, त्याला आपण झोप, त्याला झोप. रात्रीचे तुम्ही जागलेत, किती जागलेत दिवसा, आणि रात्रीचे 4 वाजले, तुम्हाला झोप लागणार, वातावरण कूल होणार, अंधार होणार, मला झोप तो लागणार. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्हाला झोप लागणार. तर लक्षात ठेवायचं काय मला म्हणायचंय, की इथे वातावरण होऊन जातं जरा अंधार, सायलेंट, दरवाजा बंद करा, डोळे लागतात, पंखा करतो, किंवा ते काहीतरी वेगळं कार बंद होतं ना. होतं होतं. ते तुमचाच प्रश्न नाहीये, तो माझाही प्रश्न आहे. मी जेव्हा केमिस्ट्री सुरुवातीला 11th 12th शिकलो होतो ना, मलाही केमिस्ट्री आवडायचं नाही.
मला बिलकुल आवडायचं नाहीये का, मला मला काय आवडायचं माहिती का, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मला काय आवडायचं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असंच आवडायचं मला. ते कार्बन मध्ये भरपूर आवडायचं मला. आता आवडतं कार्बनचे अल्केन अल्कोहोल असं मला भरपूर आवडतं. काय माहिती आधीपासूनच मला ते म्हणजे असंच आवडायचं. आणि ज्या मॅडमांनी आम्हाला शिकवलं त्या मॅडमांना मुलांनी हाकलून दिलं. त्या मॅडम आम्हाला केमिस्ट्री शिकवायचं त्यांना मुलांनी हाकलून दिलं. त्रास द्यायच्या मॅडमांना. म्हणजे अरे, आमच्या आमच्या कॉलेज आमच्या जिल्ह्यातलं टॉपचं कॉलेज, त्यात मॅक्झिमम जरा टॉपचे पोरं. आणि त्या मॅडम आल्या न्यू विचारा फ्रेश, म्हणजे त्यांना काही अजून मोठा एक्सपिरियन्स नाही. आणि हे मुलं मग त्यांना असंच, मग मॅडम हेच कसं काय तेच कसं काय हळ लागतं. आमचे केमिस्ट्री सर होते फिजिकलचे, ते फक्त पहिल्या 2 लोकांना शिकवायचे. मध्ये अशी म्हणायची कळालं?